नमस्कार मित्रांनो. आज आपल्याला जायचंय कोरेगावला दवाखान्यामध्ये. जरा आजीची तब्येत बरोबर नाही तिकडं. आता ही गाडी इतकी मळली आहे, आल्यानंतर धुतो ह्याचा कागद इथनं सोडवतो, इथनं पण काढायला लागेल. तर हे घेतो काढून लगेच करूया गाडी चालू. कागद घेतलाय काढून, हे बघा पूर्ण घाण आहे गाडीवर. आणि आता करू गाडी चालू. लय दिवसातनं करतोय गाडी चालू आपण. गाडी काय चालू होत नव्हती, बराच वेळ ट्राय केलं. मग आता कुठं गाडी चालू झाली. आणि महत्वाचा मोबाईलच पडला मगाशी पडला मोबाईल खाली, म्हणजे व्हिडिओ काढत होतो तेव्हा. काय आता काय काय मागे लागले काय कळाना, थोडक्यात वाचला मोबाईल. तर चला आता जाऊया कोरेगावला. गाडी तर झाली चालू, काढू गाडी. मम्मीला सोडले दवाखान्यात आणि चाललोय आपण आता इकडं. वायपर बसवायला गाडीचं वायपर बसवून ये. गाडी पूर्ण खराब झाली हो. वरच्या साईड आता विषय असा झालाय की हे दिसते का, हे आपण आणले चार्जरची पॉवर बँक, म्हणजे मोबाईल चार्जिंग करायला पॉवर बँक. पण इथं विषय असा झालाय की ह्याला जे हे लागतं ना, सी टाईप, USB सी टाईप, ती नाही आणलं आपण. नुसती पिन घेऊन आलोय. तर आता काय मोबाईल चार्जिंग होणार नाही. गावात 2 दिवस झालं लाईट नाही, त्यामुळं मी म्हणलं इथं चार्जिंग करावं. आपलं पॉवर बँक आहे फुल, पण तसं काय नव्हतं. तर बघू आता पुढं. आता चाललोय गाडीकडं. काम झाले आता, डॉक्टर बराच उशीर आला त्यामुळे आलोय गाडीकडे. चेकिंग झाली आहे. चेकिंग वगैरे करून आल्यानंतर आता चाललोय आपण घरी, कारण लय वेळ झालाय, भरपूर उशीर. तर लॉक उघडूया दोन्ही साईडचे. डॉक्टर आल्याला कितीला माहिती का, डॉक्टर आलाय लय उशिरा. आताशी आपला नंबर झालाय 5 वाजा आले आणि 12 वाजता आलेलो आपण, 11, 11:30, 12ला. चला जाऊ घरी आता. कैसे कैसे वैसे जैसे कैसे काल आपलं चार्जिंग संपलं आणि विषय असा झाला की चार्जिंग संपल्यामुळं आपल्याला काही पुढची व्हिडिओ पूर्ण बनवता आली नाही मोठी. तर आपण तिथं आला संकेतनं मग त्याच्या गाडीत आपला मोबाईल चार्जिंगला लावला. जरा वेळ बसलो, 50% चार्जिंग तिथं झाला. आणि त्यानंतर घरी आलो, वायपर वगैरे बदललं गाडीचं. हे बघा इथं वायपर आहेत, वायपर नवीन टाकलं गाडीचं काल. हो का, चकाचक एकदम वायपर झाले, ते पण नवीन टाकलं. आणि आता गाडी जरा धुवून घेऊ, कारण गाडीवर हे बघा लय कचरा आहे वरनं बघितलं तर धुवून घेऊया गाडी आपण. पहिली तर शॅम्पू वगैरे मिक्स करून मस्तपैकी धुवून घेऊ. सगळं डाग काढू, चिचचा पालाचं हे पडलेलं आहे, ही चीज दिसते ना, ह्याचा पूर्ण पाला पडलाय त्या गाडीवर. तर पूर्ण साफ करून घेऊ. चला तर करू साफ. शॅम्पू घेऊ पहिला तर. शॅम्पू ही बादली घेतली आहे, त्यात ओतूया शॅम्पू. गाडीचा शॅम्पू पण संपत आलाय, एवढंच राहिलाय शॅम्पू. एवढ्यातच आता धुऊया. नेक्स्ट टाइम आपण नवीन आणूया. पहिली तर काय करू, जरा गाडी घेऊ पुढं, कारण हे बघा गाडी भरपूर महाग आहे. आणि इकडे काय होते, इकडे हे पाला, इकडे आपल्याला पुसा येणार नाही. गाडी घेऊ जरा पुढं. गाडी केली चालू. आता आपण काय करूया, गाडीवर मारूया पाणी पहिलं तर. पूर्ण गाडी घेऊ धुवून. हे बघा पाला चिकटलाय सगळा, हे घेऊया धुवून. पाणी मारून घेतलं गाडीवर, थोडस राहिले पाणी मारायचं. हे बघा चाललंय पाणी मारायचं थोडं. नाही खराब झाले, मी जरा दाखवतो तुम्हाला वरची साईड पण. पाणी वगैरे मारले गाडीवरनं, आणि तर फेस पण रेडी केलाय आपण गाडी धुवायला. तर विषय असा आहे की तुम्हाला दाखवतो घाण. बघा पूर्ण वरच्या टपावर पूर्ण शेवाळले आणि फंगस पकडले, बुरशी. गाडी इतकी खराब झाली. महिनाभर गाडी बंद होती, किती महिनाभर, तरी पण ही चालू झाली आहे. आणि महत्वाचं जुनी गाडी आहे, 23 वर्ष पूर्ण झाल्यात गाडीला. धुवायचं चालू आहे आपलं काम, धुऊया पटापट. ट्रायपॉड लावलं इथं, कारण थोडंफार शूट आपलं ट्रायपॉडवर पण होणार आहे. कारण मी इथं गाडी धुवत असणार, कॅमेरा कोण धरणार, तर कोण धरायला नाही आपला कॅमेरा. तर गाडी घेऊ चकाचक धुवून आणि ट्रायपॉडवर लावूया कॅमेरा.
पाऊस आलाय जोरात, जरा वेळ थांबूया कारण हे बघा पाऊस आलाय जोरात. गाडीवर आपण बादली तिथंच ठेवली आणि पडतो पण जोरदार असा पाऊस आलाय. गाडी झाली धुवून आता चकाचक एकदम सुंदर अशी. बराच वेळ लागला गाडी धुवायला आणि महत्वाचं वर्ण बघा मग अशी वर्ण लय घाण होती. व्यवस्थित स्वच्छ करून घेतली. गाडी जपायला पाहिजे, महत्वाची लय जुनी गाडी आहे. आणि ह्याच्यानंतर नाही कुठली घ्यायची कमेंट मध्ये सांगा. लय बजेट नाही आपलं थोडक्यात, आणि आपलं नाव चमकते मागे. झाली गाडी धुवून आता. गाडी धुता धुता इथलं नावच पडलं. हे बघा इथं नाव आहे. नाव इथं लावायला पाहिजे आता व्यवस्थित. गाडीमध्ये ते फ्रेग्रन्स असतं ना, म्हणजे ते वास येणार, ते एवढी बॉटल भेटते ते लावायला पाहिजे. कारण गाडीत बुरशीचा लय वास येतोय. म्हणजे 1 महिना गाडी बंद होती त्याच्यामुळं मला वाटतं वास येत असेल. तर गाडीसाठी ते आपण ते एअर फ्रेशनर आणूया त्याच्यामुळं क्लीन पूर्ण म्हणजे चांगला वास येईल. तर जेवण करूया, या जेवायला बसलोय आपण जेवण कराय. भेंडी आहे आणि यात मसूरची भाजी म्हणजे आमटी कालवण काय म्हणाल ते, आणि पित्तावरचं औषध. तर हा होता आजचा ब्लॉग. परत भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि संध्याकाळ झाली आहे आणि मी जरा बाहेर गेलेलो त्यामुळे काही ब्लॉग बनवायला नाही. तर परत भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बघत राहा, लाईक शेअर फॉलो नक्की करा. धन्यवाद.